लागे त्याचे सर्वस्वई साही, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. इतकं प्रेम देणारी माऊली आणि इतकंच प्रेम देणारे संत. आता मी ठरवलेलं आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तसा प्रवास महाराजांच्या वाणीचा संत जीवनाकडे. पण पटवून देताना मात्र व्यवहार दशेमधली आई सुद्धा तुकोबरांनी या अभंगातून आपल्याला सांगितली. बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, सगळ्यांना विनंती, नैमित्तिक कीर्तन आहे, अशाच निमित्तानं तुम्हाला काही आळवण्या विनंत्या करता येतात. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये फार चुकीच्या पद्धती प्रथा चालू झालेल्या आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती, थोडासा आवर घाला त्या गोष्टींना. काही गोष्टी घरामध्ये बदलून घ्या. संपलंय माझं कीर्तन, 5 मिनिटात सांगतो. कीर्तनात बसलेल्या लोकांना आपल्या घरात सदाचार जिवंत राहावा असं वाटत असेल तर रोज आपल्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करण्याचा विवेक पोरांना जागा ठेवा. आई वडिलांचं अंतःकरण किती प्रेमळ आहे हे तुम्ही त्यांना दाखवा. बसलेल्या मंडळींनी ड्युटीवरून, जॉबवरून, नोकरीवरून, व्यवसाय व्यापारावरून घरी आल्यानंतर सगळ्यांनी ठरवा, माझी विनंती आहे तुम्हाला, फार हेकेखोरपणा करू नका. हे जगण्याची खूप चांगली संधी आहे आपल्याला. आपल्या पोराबाळांकरता 1 तास, रोज 1 तास घरात आले की आपला मोबाईल स्विच ऑफ करायचा संध्याकाळी. आणि त्या तासाभरात माझी विनंती हो तुम्हाला, कोणाशीच बोलू नका. फक्त आपल्या आईशी बोला, आपल्या वडिलांशी बोला. म्हाताऱ्या आई वडिलांजवळ गप्पा मारत बसा. विशेषतः त्या गप्पांमध्ये तुमचं बोलणं केवळ 10% असावं आणि त्या 90% दोघं माय बाप असावे. कितीही रागावलेला असाल, किती त्यांचा मनात तुमच्या राग असेल तरी एवढं बसा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. अरे कोणाशी बोला धराव माणसानं, पण ज्या आईवडिलांनी आपल्याला ही सृष्टी पाहण्याची संधी दिली त्या मायबापाशी आबोला धरू नका. बसलेल्या लोकांना, तुम्ही किती पैशावाले हे कोणी विचारत नाही. तुमच्या घरात आईवडिलांची काय सेवा चालली विचारण्याची पद्धत आहे. या पंढरीचा पांडुरंग परमात्मा आईवडिलांच्या सेवेनं ऋणी झाला म्हणून या पंढरपुरात आला. आपल्याला विनंती आहे, आपण तासभर त्यांच्याशी गप्पा मारा, बोला त्यांच्याशी, बरं वाटेल त्यांना. म्हातारपणात आईवडिलांशी गोड बोलणं हे म्हातारपणातलं टॉनिक आहे त्यांच्या. मुस्लिम समाजात 300 रुपयाचं भंगार विकून 300 रुपयाची कमाई करणारं लेकरू, ते पोरग ज्या वेळेला त्याच्या पत्राच्या घरात येतं त्यावेळेला तो पत्राचाही उंबरठा ओलांडून विचारतो घरात आल्या आल्या, अम्मा जान अब्बा जानने कुछ खाया. अरे 300 रुपयाच्या लेकराची कमाई आहे मुंबईकर, ऐका ऐका, 300 रुपये भंगार विकून, पण 300 रुपये कमाई असणारं पोरग घरात आल्या आल्या विचारतं, अम्मा जान अब्बा जानने कुछ खाया, माझ्या बापानं काही खाल्लं. 300 रुपये कमाई असणारं जर बापाबद्दल विचारत असेल तर 30-30 एकर चांगल्या चांगल्या जमिनी ज्या बापानं आपल्या नावावर करून दिल्या, करोडो रुपयाची, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी या शहरात ज्या बापाच्या नावानं, ज्या आईच्या उपकारानं आपल्या नावावर झाली. आई तू जेवलीस का ग? शुगरची गोळी घेतली का? तुला बरं आहे का? तुला कुठं नेऊ का? कुठं तीर्थयात्रेला जायचं का? मी तुला गंगा मातेच्या स्नानाला नेऊ का? तुला आळंदीला जाऊ वाटतंय का? अरे मायबाप आहे तोच पर्यंत आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, मुक्ताईनगर एकदा सगळ्या संतांच्या वाऱ्या मायबापासोबत माणसानं केल्या पाहिजे. त्या वारीसारखं पुण्य नाही महाराज. तुम्ही मित्रांसोबत लाखो रुपये खर्च करायला जाल, पण कष्टकरी माऊलीचा हात धरून तिच्यासोबत जावं. कधी कधी काम निसताना सुद्धा तिच्यासोबत फिरावं. एकमेव अशी जात आहे शेतकऱ्याची, पहा तुम्ही, खरा ओरिजिनल शेतकरी. अरे ड्युटीला नोकरीदारांना विचारा, सुट्टी असली त्या दिवशी कोणी ऑफिसला जात नाही महाराज. सुट्टी आहे ऑफिसला जात नाही. पण शेतकऱ्याला शेतीत काही काम नसलं तरी तो शेतीत एक चक्कर मारायला जातो. मग त्याला आपण विचारावं, पाटील रानात काही कामच शिल्लक नाही गाड्या, आणि कशाला रानात चक्कर मारायला जातोय रे? त्यावेळेला या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांना दिलेलं उत्तर आहे, साहेब रानात केवळ काम आहे म्हणून जायचं नसतं, ते दिसायला रान आहे, ती जमीन आमची माय आहे हो. कधी कधी काम आहे म्हणून आईशी बोलायचं नसतं, बिना कामाचं सुद्धा तिला नमस्कार करायला आणि तिचं प्रेम स्वीकारायला जाणारी आम्ही माणसं आहे. शेतात गेल्यानंतर ही माझी माय आहे, तिला म्हणावं लागतं, आई आज काही काम नाही पण तुला भेटायला आलोय. जमीन माऊली सुद्धा त्या वारसदारावर प्रेम करते, काम नसताना जो मला भेटायला येतोय. तसं काम नसताना सुद्धा कधीतरी आई बरोबर फिरायला निघा. फिरायला निघून जे प्रसादाच्या द्वारा आपल्याला मिळेल, आयुष्यभर पुरेल, तुम्हाला जन्मभर पुरेल.
या कीर्तनाला उभ्या असलेल्यापासून तर सगळ्यांवर आपलीच कृपा आहे. वारिंगे बाबांना विचारा, माणूस तसा लेकरू परमार्थात येत नाही हो. अरे 20 रुपयाचं ढोलक कृष्ण महाराजांच्या वडिलांनी कृष्ण महाराजांना आणून द्यावं. ज्याला मृदंग म्हणत नाही ढोलक म्हणतात पंढरपुरातून, आणि ते लेकरा पुढे ठेवावं. आणि त्या ढोलकावर बोट थिरकणारा कृष्णाकृती महाराष्ट्रातला लाडका मृदंग वादक होतो हे कळत सुद्धा नाही. कधी गळ्यात टाळ 20 रुपयाचा टाळ आणून दिला मायनं गळ्यात घातला असेल आपल्या, म्हणून ओंकार महाराजासारखा गायक, कैलास महाराज पवारासारखा गायक या राज्यात तयार झाला. तसं होत नाही महाराज. हे काय जहागीरदारी आहे का? बापदादेची पिंड आहे का आपल्या ही? तशी सहज मिळत नाही. अरे आई वडिलांचे नकळत कळत उपकार आपल्यावरती असतात. 20 रुपयाचा टाळ 20 रुपयाचा असेल त्याला किंमत नाही, पण 20 रुपयाचा टाळ आपल्याला गायक घडवतो, आपल्याला वादक घडवतो, आपल्याला कीर्तनकार घडवतो. हे उपकार आई वडिलांचेच आहेत. त्या उपकाराची जाणीव आपण ठेवा. एवढीच कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, या पवार परिवाराकडून एवढा संदेश आपण घरी घेऊन जाऊ आणि प्रार्थना करू. देवा, अरे आई वडिलांप्रती देवात्वाची कृपेची भावना असलेल्या या परिवाराला सुखी ठेव बाबा. यश कीर्ती सदैव धन धान्य समृद्धी या परिवारात नांदू दे, या कुलात संस्कार नांदू दे. एवढीच प्रार्थना करूया. आई गेल्यानंतर सुद्धा जितकं प्रेम या उमेश दादांच्या या 4 भावंडांच्या पवार परिवारावर आपण केलं तितकंच प्रेम पुढे ही करा. एवढी प्रार्थना सुद्धा या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडे करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सगळ्यांची इच्छा आहे पिंगळा म्हटला पाहिजे. तो म्हणता म्हणता माझा पार मुंगळा व्हायला लागला बाबा रोज, पण तो पिंगळा काही माझा नाद सोडत नाही. तो पिंगळा काही मी रोज म्हणायला म्हटलो नव्हतो, पण आता लोकांना आवडतं त्याला मी करू काय? ते काही माझं नाही, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांची संतांची वचन आहे. योगी महाराजांचं त्यात एक वचन आहे, संतांचं ऐका आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. आवाज द्या आणि ऐकू द्या. काय परिणाम? थोडा असं सरकार पुढतो किंवा इकडे आवाज, मॉनिटर आवाज, मॉनिटरला द्या सगळ्याच माहिती. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल काळ बांधून